चायला वायब्या लय गडबड केलीस का? जी तुला आवडली ती राहिली बाजूला, आणि ज्याच्याशी साधं बोलणं पण झालं नाही तिच्याशी लग्न ठरवून आलास. सूर्या रे, एक बहीण आधी पाणी घेऊन आली, नंतर चहा आणि नाश्ता घेऊन दुसरी आली. आता जी आवडली ती धाकटी होती हे नंतर कळलं मला. म्हणजे तिला नुसतं पाहून पागल झालास? अरे तू सीमाला फक्त पाहिलंयस, पण पूजा 100 नंबरी सोनं आहे, 100 नंबरी सोनं शोधून पण सापडणार नाही. तुला पूजाबद्दल कसं माहिती? भावा, हे गाव आहे, तू शहरात असतो तिकडं, म्या नाही. आणि इथं गावात ना प्रत्येक माणूस एकमेकांना वळखतो. तसं नाही रे, पण आता तिला आधी पाहिलं ना, बघता क्षणी आवडली रे मला. वैब्या, याला प्रेम नाही म्हणत रे. तुला इथे लवगुरू बनायला नाही बोलवलंय मी, पूजाला भेटायला बोलवलंय आत्ता. आता तिला कसं हे सगळं सांगायचं ते कळत नाहीये. ते कसं सांगायचं ना तेवढं फक्त सांग. चायला तिकडे आईबाबांना वाटतं मी एकदम खुश आहे. हे सगळं सांगितलं ना, सगळं उलटंपालट होऊन जाईल. इतके वर्ष इज्जत कमवली, पोरांनी सगळी मातीत मिळवली, अरे हे सगळं ऐकायला लागेल मला. बरं, आता पूजा तुला भेटायला येणार आहे ना, तर तिला सगळं खरं खरं सांगून टाक. अरे अख्खं घर ती सांभाळती, आणि ती जे बोलल ना तेच घरात फायनल असते. अरे खरंच मला विचार. बिंदास बोल. तू कोणाचं वाईट वंगळ केलेस का? मग आणि एक गोष्ट, पूजा चांगली पोरगी आहे, उगा तिला असं खोट्या आशेवर ठेवू नको. अरे समजलं काय? बरं चल, येतो मी, नाही तर यायची ती. चल. हाय. नो थँक्यू. इथंच भेटायचं ठरलेलं ना? हो हो. बरंच झालं. बरं झालं म्हणजे? नाही ते घरी कोणी नाहीये ना, तर बोलायला थोडं ऑकवर्ड झालं असतं म्हणून. हां. काही महत्वाचं बोलायचं होतं का? हां, महत्वात पण बोलायचं होतं जरा. बोल ना मग. अं, तुझी बहीण, म्हणजे बहीण आई बाबा सगळेच गेलेत का बाहेर? हे महत्वाचं बोलायचं होतं. तू होकार कळवल्यापासून घरचे जाम खुश आहेत. आता लग्नाची तयारी पण सुरू झाली आहे, त्याचसाठी काकांकडे गेलेत. हे, तुझ्या घरी पण आता गडबड सुरू झाली असेल ना लग्नाची? नाही नाही? नाही म्हणजे हो झाली आहे. पण माझ्या घरचे सगळं शांतपणे करतात. चांगलंय. गेले वर्षभर घरचे मुलगा बघत होते, जुळत नव्हतं म्हणून जरा टेन्शन आलेलं त्यांना. लोक मला बघायला यायचे आणि माझ्या धाकट्या बहिणीलाच पसंत करून जायचे. ए, तुला नाही ना आवडली? मस्करी केली. एवढं कसलं सिरियस होतोय? अरे ती ना शहरातल्या कॉलेजला जाते, जरा मॉड राहते, आणि मी तर गावागावात काम करते, मग साहजिक आहे ना. हां. मला एक सांग,
तू नेमकं काय काम करतेस? म्हणजे कृषी सेवा केंद्रामध्ये काम करतेस ते माहिती आहे, पण नेमकं काय काम आहे? मी फील्डवर असते. म्हणजे शेत बघायचं, पिकांवर लक्ष ठेवायचं आणि खतांबद्दल, बियाणांबद्दल माहिती द्यायची, शेतकऱ्यांशी चर्चा करायची असं. अच्छा, छान आहे. मला ना त्या शेतकऱ्यांशी बोलून खूप भारी वाटतं. म्हणजे त्यांचे कष्ट आणि त्यांच्या वेदना खूप आहेत. पण तरीसुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते समाधान मानतात ना. हे सगळं बघितलं की असं वाटतं आपले प्रॉब्लेम्स आणि आपले टेन्शन्स काहीच नाहीत. मला एक सांग, तू एवढा शहराकडे राहणारा मुलगा, मग गावातली मुलगी पाहायला कसा तयार झाला? ते काय ना, लहानपणापासून मी सगळे निर्णय माझे माझेच घेतलेत. आईबाबांनी कधी काही हस्तक्षेप नाही केला, म्हणून मग लग्नाचा निर्णय त्यांच्यावर सोपवला मी. पण बाकी निर्णय आणि लग्नाचा निर्णय ह्यात फरक आहे ना. हा आहे, पण काय ना, एखादा निर्णय बरोबर असतो किंवा शिकवतो, पण तो ठाम हवा. हम्म. हे छान आहे, हा विचार आवडला मला. माझ्या बाबांचा विचार आहे. विचार कोणाचा पण असू दे, तू तर फॉलो करतोय ना, ते महत्वाचं. फक्त मला एकच वाटतं की कुठला पण निर्णय घेताना ना जरा शांत डोक्याने विचार केला पाहिजे. नाहीतर असं घाई गडबडीत निर्णय घेतला तर नंतर पश्चाताप होतो ना, असं मला वाटतं. हे माझं मत आहे. म्हणूनच माझ्या बाबतीत सुद्धा विचार करताना तू थोडा शांतपणेच विचार कर. उगाच आता आई बाबांना हो म्हणून बसलोय म्हणून नको. कळलं का? हो हो. ए, तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना. हा म्हणजे सांगायचं होतं. थँक्यू. ते मी हॅलो, हा ना ना बोला. हो, नका काळजी करू, येते मी, येते. हं. ऐक ना, जरा एका शेतावर जावं लागतं. तू येतोस का सोबत? तुझी काय हरकत नसेल तर. हो, जाऊयात ना. चल. हा एकच रस्ता आहे का? तुला कच्च्या रस्त्याची सवय नसेल तर मी चालवू का गाडी? तुला बाईक येते? मला ट्रॅक्टर पण येतो. आहे? थांब, थांब. आलेच मी. हां. मला ना त्या शेतकऱ्यांशी बोलून खूप भारी वाटतं. म्हणजे त्यांचे कष्ट आणि त्यांच्या वेदना खूप आहेत. पण तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते समाधान मानतात ना. ते पाहून असं वाटतं आपलं टेन्शन आणि आपले प्रॉब्लेम काहीच नाही. कुठला पण निर्णय घेताना ना जरा शांत डोक्याने विचार केला पाहिजे. नाहीतर असं काही गडबडीत निर्णय घेतला तर नंतर पश्चाताप होतो ना.
माझ्या बाबतीत सुद्धा विचार करताना तू थोडा शांतपणेच विचार कर. उगाच आता आई बाबांना हो म्हणून बसलोय म्हणून नको. थँक्यू. बरं, मला तुला एक विचारायचं होतं. मी तुला का आवडलो? म्हणजे माझ्याशी लग्न करायला हो का म्हटलीस तू? तुला राग नसेल येणार तर एक गोष्ट सांगू का? मी तुझ्याबद्दल सगळी माहिती आधीच काढलेली. मी तुला म्हणलेलं ना, मी माझ्या आयुष्यातला कुठलाच निर्णय असा घाई गडबडीत नाही घेत. तुझं काम, तुझं राहणीमान, तुझा स्वभाव हे सगळंच माहिती आहे मला. कोणी सांगितलं आणि हे सगळं? हे गाव आहे, शहर नाही. गावात प्रत्येक माणूस एकमेकांना चांगलंच ओळखतो. बरं, तू काहीतरी सांगणार होतास ना मला? नाही, काही नाही. मला माहिती आहे सगळं. तुला मी नाही, माझी धाकटी बहीण आवडली. बरोबर ना? सूर्याने सांगितलं? नाही, त्यानं काहीच नाही सांगितलं. पण मला एकंदरीत अंदाज आला. नाही, हे बघ, मला काही वाईट नाही वाटलंय आणि राग पण नाही आलाय. अगं, मला तुझ्याबद्दल आधी माहिती. तू माझी नको काळजी करू. मी काय घरी सांगायचं ते बघते. माझ्या घरचे माझे काही शब्द बाहेर नाहीत. तू आता तुझा विचार कर. मी सांगते घरी काय ते. मी निघू का? एक काम आहे जरा, मी निघते. मी सोडतो ना तुला, चल. नाही नाही, नको, राहू दे. जाते मी. खरंच सोडतो मी. बाय. पूजा, ऐक ना, प्लीज घरी काय सांगू नकोस. म्हणजे म्हणजे मी माझ्या आईवडिलांनी निवडलेल्या मुलीशीच लग्न करणार आहे. म्हणजे तुझ्याशी. मी मगाशी म्हटलं ना, आपला निर्णय कुठलाही असू दे, तो ठाम पाहिजे. कारण मी माझ्या निर्णयावर आता ठाम आहे. नक्की? हो. पूजाच्या बहिणीला पहिल्यांदा पाहिलं म्हणून ती आवडली. पण पूजासोबत भेट झाली, संवाद घडला, तेव्हा कळलं आवड वेगळी असते आणि निवड वेगळी.